हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये आपण श्लोक क्रमांक 43 जे क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे सांगणारा श्लोक आहे. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चापपलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्. आणि या श्लोकाचा अर्थ पाहिला आणि माऊलींच्या ज्या उव्या आहेत त्या उव्या आपण 870 क्रमांकापर्यंत त्याचं चिंतन केलं. क्षत्रियांचे एकूण 7 गुण सांगितलेले आहेत आणि त्यापैकी 6 गुण या मागच्या सत्रात पूर्ण झालेले आहे. दान हा 6वा गुण म्हणून सांगितलेला होता. आता या सत्राची सुरुवात 7वा गुण जो म्हणून सांगितलेला आहे क्षत्रियांचा, जो ईश्वर भाव हा पदच्छेद आहे श्लोकातील आणि त्यावर माऊलींनी रचलेली ओवी क्रमांक 871 पासनं आपण आजचं चिंतन सुरू करणार आहोत. पोषोनी अवयव आपुले करवी जती मानविले तेवी पालने लोभविले जगते भोगणे. अर्थ पाहू आपण. आपले हस्तपादादी अवयव आपण पोसून पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घेतो. त्याप्रमाणे उत्तम प्रशासनाद्वारे प्रजेचे पालन, जीवित व वित्ताचे रक्षण करून आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा कर व सेवेद्वारे उपभोग घेणे, हा या ओवीचा अर्थ. सांप्रत काय घडतंय ते थोडंसं आपण या निमित्तानं अगदी कमीत कमी शब्दात आपण पाहू शकू. राज्यकर्त्यांना उपभोग घेण्याचा अधिकार कळतो. कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी काम करताना आपला उपभोग घेण्याचा अधिकार कळतो, पण त्यामागील कर्तव्य अभावानेच कळते. आम्ही राज्यकर्ते आहोत हे अधिकारवाणीने सांगावयाचे कळते, पण त्यासाठी आवश्यक असणारी त्यागाची भूमिका फार कमी वेळेला पाहावयास मिळते. फक्त स्वार्थाची व अहंकाराची भूमिका बहुतेक वेळेस अनुभवासी येते. हा सांप्रतचा आपला अनुभव आहे. मात्र तो व्यावहारिक अनुभव अध्यात्माच्या वाटचालीकरता उपयुक्त नाही. माऊली म्हणतात त्याप्रमाणे राज्यकर्त्यांच्या मनामध्ये ईश्वराचा भाव त्या ठिकाणी आवश्यक आहे. पुढच्या बोबीमध्ये आणखी स्पष्ट करतात. तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणा माझी रावो 7वा जेथ. 872. त्याचे नाव ईश्वर भाव. ईश्वर भाव म्हणजे जी नियामक शक्ती आहे त्या शक्तिपती आपली निष्ठा, त्याच्या अस्तित्वाविषयी आपल्याला खात्री असायला हवी व तो सर्व सामर्थ्याचे तो ठिकाण आहे. तो ईश्वर भाव क्षत्रियाच्या आचरणातील 7वा गुण असून तो सर्व गुणाचा राजा आहे असं माऊली म्हणतात बरं का. तो गुणा माझी रावो माऊलीचे शब्द आहेत. ऐसे जे शौर्यादिकी इही 7 गुण विशेखी अलंकृत सप्तरुखी आकाश दैसे. 873.
ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषींनी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादी उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते. तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे का जगी पवित्र, ते सहज जान क्षात्र क्षत्रियाचे. 874. जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते, ते क्षत्रियांचे सहज म्हणजे स्वाभाविक क्षात्रकर्म आहे असे तू जाण. नाना क्षत्रिय नव्हे नरू, तो सत्व सोनयाचा मेरू, मनोनी गुणस्वर्गा आधारू साता इया. जो क्षत्रिय मनुष्य सत्वगुणरूपी सोन्याच्या मेरूपर्यंत आहे, म्हणूनच तो हा 7 गुणरूपी सप्त स्वर्गांचा आधार आहे. ना तरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी, हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगितसे तो. किंवा सप्तसमुद्ररूपी 7 गुणांनी पृथ्वीस वेढून तिला चांगली म्हणजे समृद्ध करून क्षत्रिय पृथ्वीचा भोग घेतो. का गुणांचे साताही ओघी, हे क्रिया ते गंगा जगी, तया महोदधीचिया अंगी विलसे दैसी. गंगा जशी सप्तमुखाने समुद्रात मिळताना शोभते, त्याप्रमाणे क्षत्रियाचे 7 गुणरूपी क्रियांचे ओघ ते या जगात विलसत असतात. परी हे बहु असो देख, शौर्यादी गुणात्मक, कर्मगा नैसर्गिक क्षात्र जातीसी. 878. म्हणतात, अर्जुना, शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला नैसर्गिक आहेत, स्वाभाविक आहेत. म्हणजे उपजत असले पाहिजे. त्याकरता स्वतंत्रपणे वेगळी तपश्चर्या करून हे गुण प्राप्त करणं म्हणजे स्वाभाविकपेक्षा हे वेगळं ठरेल. आता वैश्याची जाती उचित जे महामती, ते ऐके गा निरुती क्रिया सांगो. हे महाबुद्धिमान अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते स्पष्ट करून सांगतो, ऐक. आता पुढचा जो श्लोक येणार आहे तो 44 क्रमांकाचा श्लोक सिद्धांत सांगणारा आहे आणि वैश्य आणि शूद्रांची एकत्र अशा प्रकारे स्वाभाविक कर्म सांगणारा हा श्लोक आहे. काय म्हणतात भगवंत? कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम, परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. अर्थ पाहूया. शेती, गोरक्षण आणि व्यापार ही वैश्यांची स्वाभाविक कर्मे आहेत आणि सेवारूपी कर्म हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे. श्रीमद भागवतामध्ये वर्णधर्म पुढील प्रमाणे स्पष्ट करण्यात आलेला आहे. स्कंद 7 अध्याय 11 मध्ये महर्षी नारद यांनी विविध वर्णधर्माचे विवेचन केले आहे. तेथे वैश्य व शूद्राची लक्षणे पुढील प्रमाणे सांगितलेली आहेत. देव, गुरु आणि भगवंताबद्दल भक्ती, धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थाचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्यांची लक्षणे सांगितलेली आहे श्लोक क्रमांक 23 मध्ये. पुढे आपण स्कंद 7 आणि अध्याय 11 पाहत होतो आणि त्यातला श्लोक क्रमांक 23 मध्ये वैश्याची ही विविध कर्मे सांगितलेली आहेत. म्हणजे गीतेत जेवढी कर्म सांगितलीत
त्यापेक्षा काही त्यामध्ये भर घातलेली आहे आणि ती भर विशेष लक्षणीय आहे. वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहावे. पवित्रता म्हणजे शौच. मालकाची निष्कपट सेवा. वैदिक मंत्राशिवाय यज्ञ म्हणजे यात सर्व प्रकारच्या पूजा अर्चना समाविष्ट होतात. चोरी न करणे. सत्य, गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही तपशिलात सांगितलेली भागवतातली शूद्रांची लक्षणे होत आणि त्याकरता स्कंद क्रमांक 7 अध्याय क्रमांक 11 आणि श्लोक क्रमांक 24 मध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे गीतेतील जी सेवा अशा प्रकारचं एक स्वाभाविक कर्म सांगितलं आहे त्यामध्ये भागवतांनी बरीचशी भर घातलेली आहे आणि त्यांच्या स्वाभाविक कर्माविषयी आणखी स्पष्टता भागवतामध्ये आहे. हे आपण या 2 श्लोकावरून पाहिलं. आता आपण या 44 क्रमांकाच्या श्लोकावर माऊलींची जी रचना आहे ती रचना आपण पाहणार आहोत. वैश्यकर्म सांगणारी 880 क्रमांकाची माऊलींची ही ओवी. तरी भूमी बीज नांगरू यया भांडवलाचा आधारू घेऊनी लाभू अपारू मेळवणे जे. शेत, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन अपार धान्य पिकविणे आणि पिकवून घेणे. जेथे उपलब्ध आहे तेथून आणून जनहितार्थ उपलब्ध करून घेणे. घेऊनी लाभू अपारू मेळविणे. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. ओवी क्रमांक 881. किंबहुना कृषी जिने गोधने राखोनी वर्तने का समरघीची विकणे महर्गी वस्तू. फार काय सांगावे. शेती करून उपजीविका करणे, गायी बाळगून राहणे म्हणजे गोरक्षण आलं आणि जेथे स्वस्त वस्तू आहे तेथून घेऊन महाग पण योग्य दराने विकणे अर्थात व्यापार करणे हा वैश्यवर्णाचा हा स्वाभाविक गुण म्हणून सांगितला आहे. पुढे काय म्हणतात 882 ओवीमध्ये. ए तुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा आ तुला जाण. कृषी, गोरक्षण आणि व्यापार हा जो वैश्यांचा कर्म समुदाय आहे तो वैश्य जातीच्या स्वभावातील आहे असे जाण. वैश्य जाती स्वभावा आतुला जाणं म्हणजे आतूनच यावं म्हणजे स्वभाव त्याचा तसा असावा. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. 883. वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे म्हणजे आई वडिलांकडे एकदा जन्म व दुसरा जन्म उपनयनादी संस्कारामध्ये गुरुच्याकडून केला जाणारा संस्कार आणि त्यामुळं त्यांना द्विज असं म्हटलं जातं. पक्षी द्विज म्हटले जातात कारण अगोदर अंड आणि नंतर दुसरा जन्म अंड्यातून होतो म्हणून त्यांना द्विज म्हणतात. द्विज म्हणजे पक्षी आणि द्विज म्हणजे उपनयन झालेला ब्राह्मण. आता या तिन्ही वर्णांची सेवा वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण यांची सेवा शुश्रूषा करणे हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म सांगितलेले आहे. आता श्रीमद भागवतामध्ये चातुर्वर्ण्याचा जो सिद्धांत सांगितलेला आहे ते या माऊलींनी 884 ओवीमध्ये कसा आणलेला आहे आपण पाहूया. ओवी क्रमांक 884. पै द्विजसेवे परवते धावने नाही शूद्राते
एवं चतुर्वर्णोचित्ते दाविली कर्मे. श्रीमद भागवतामध्ये स्कंद 7 अध्याय 11 मध्ये श्लोक क्रमांक 15 जो आहे त्यामध्ये विविध वर्णधर्माचे विवेचन करताना महर्षी नारद द्विज शुश्रूषा हे शूद्रांचे कर्म म्हणजे कर्तव्य गुण आहे असे सांगतात व त्यांच्या मालकाने त्यांची उपजीविका चालवावी. त्यांनी कर्म करावं आणि त्या बदल्यात त्यांचा जो मालक आहे ज्यांची तो सेवा करतो त्या मालकाने त्यांच्या उपजीविकेकडे पूर्ण लक्ष द्यावं, जबाबदारी घ्यावी अशी सांगड नारद महर्षी त्या ठिकाणी सांगतात श्लोक क्रमांक 15 मध्ये. द्विजसेवा हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला सांगितली. माऊलींनी चातुर्वर्णानुसार कर्म सांगताना त्या कर्मांना त्या वर्णाचे गुण असे म्हटले आहे आणि त्यासाठी आपण ओवी क्रमांक 852 आणि 873 ह्या पाहू म्हणजे या विचाराची स्पष्टता होईल. तो नवगुणरत्ना करो यया नवरत्नांचा हारू न फेडितले दिन करू प्रकाशो जैसा. 852 मागच्या सत्रात या ओवीचं आपण चिंतन केलं होतं. काय म्हणतात? सूर्य जसा केव्हाही प्रकाशाचा त्याग न करता अखंडपणे सर्व काळ प्रकाशाला धारण करतो त्याप्रमाणे तो 9 गुणांचा समुद्र असणारा ब्राह्मण या नवगुणरूपी रत्नांचा हार सतत अखंडपणे धारण करतो. काय अप्रतिम उपमा आहे. आणि पुढे आपल्याला ओवी क्रमांक 873 जी आपण थोड्या वेळी पाहिलेली होती. ऐसे जे शौर्यादिकी इही 7 गुण विशेखी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे. ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषींनी सुशोभित दिसते त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादी उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते. एक अत्यंत असं महत्त्वाचं चिंतन आपण आता करणार आहोत. आता 4 वर्णाचे जे गुण सांगितलेत त्याविषयी आपण तपशील बघितला. आता या गुणांचा माझ्या जीवनामध्ये समजून घेण्यामध्ये एवढाच भाग आहे का? आचरणाशी काही आपला संबंध आहे का? आणि यासाठी सुलभतेने आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी आणि त्यासाठीच्या साधने पाठी 4ही वर्णांच्या सर्व गुणांचा आणि कर्मांचा एकत्रित विचार आपण करणार आहोत. आपण अत्यंत शांतपणे आणि मनाला पूर्ण स्थिर करून हा विचार श्रवण करावा. श्लोक 41 मध्ये पाहिले की सत्व रज तम या 3 गुणापैकी कोणत्या गुणाचे प्राबल्य कोणत्या वर्णात आहे. श्लोक क्रमांक 42च्या विवेचनात पाहिले की शमादी कर्मे ब्राह्मणासाठी व श्लोक क्रमांक 43 मधील दक्षता व धृती क्षत्रियासाठी स्वाभाविक असली तरी ते गुण आत्मस्वरूपा प्राप्तीसाठी साधनेच्या अंगाने जोपासने सर्वच वर्णीयासाठी आवश्यक आहेत. आजच्या युगात जन्माने प्राप्त झालेल्या वर्णाप्रमाणे कर्मात प्रवृत्त होणे अपवादानेच घडते. शिक्षण, आवड, बौद्धिक क्षमता, स्पर्धा, आईवडिलांचा व्यवसाय इत्यादी बाबीवर आजच्या काळात व्यावहारिक कर्म ठरते व ते करणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर जीवन मुक्तावस्था प्राप्तीसाठी भगवंतांनी सांगितलेले स्वाभाविक कर्म ते कोणते व ते कसे करावे याचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
भगवंताचा उपदेश आहे. ज्यास जे कर्म स्वाभाविक म्हणून प्राप्त झालेले आहे ते त्यांनी करावे व या कर्मास त्यांनी कर्म स्वभावजम, श्लोक क्रमांक 44 मधला हा शब्द. स्वे स्वे कर्मणी, श्लोक क्रमांक 45 मध्ये पुढे येणारा श्लोक तो त्यामधला हा शब्द. स्वकर्म, पुढे येणाऱ्या श्लोक क्रमांक 46 मधला हा शब्द. स्वभावनियतम कर्म, श्लोक क्रमांक 47 मध्ये येणार आहे. सहजम कर्म, श्लोक क्रमांक 48 मध्ये आपल्याला पाहायचा आहे. आणि असं त्या या श्लोकामधील हे असे निवडक शब्द आपण याचं चिंतन करणार आहोत. या कर्मास म्हणजे आपण अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक 8 या निमित्तानं पाहू, म्हणजे या चिंतनाचं आणखी पूर्तता चांगली होऊ शकेल. सिद्धांत सांगणारा श्लोक 8 अध्याय क्रमांक 3. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेद कर्मणः. काय म्हणतात भगवंत अर्जुनाला? अर्जुना, तू नियत कर्म कर. आणि कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझी शरीर यात्राही, म्हणजे शरीर निरोगी राखणे, स्वतःसह कुटुंबाचे भरणपोषण करणे इत्यादी उत्तम प्रकारे सिद्धीला जाणार नाही. आणि म्हणून तू तुझं कर्म नियतम कुरु कर्मत्वम, ते कर्म तू कर. आणि अशा प्रकारे कर्म करण्याविषयी या ठिकाणी भगवंतांची त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. नियतम कर्म म्हटले आहे. कर्मास लावलेल्या व या सर्व विशेषणावरून हे लक्षात येईल की जे कर्म व्यवहारात प्रपंचात तुम्ही सध्या करीत आहात तेच या जन्मात तुमच्यासाठी या सर्व श्लोकातून सांगितलेले स्वाभाविक कर्म आहे. सध्या प्रपंचासाठी करीत असलेले कर्म, त्यामागे कारण काही का असेना, सततच्या करण्यामुळे ते कर्म तुमच्यासाठी स्वाभाविक व सहज कर्म झालेले आहे. हे कर्म अध्याय क्रमांक 3 त्यावर माऊलींच्या ओवी क्रमांक 44, 45 व 80 मधून आणखी स्पष्ट झाल्या असल्यामुळे आपण त्याही ओव्या पाहूया. ओवी क्रमांक 44 अध्याय क्रमांक 3 साधना सांगणारी माऊलींची ओवी अशी आहे. एर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. सांख्ययोग्या व्यतिरिक्तचा जो योगी आहे अर्थात कर्मयोगी, विहित म्हणजे उचित कर्म करणीय कर्माधारे अर्थात नित्य नैमित्तिक कर्म, सेवा, स्वतःच्या व्यवसायासंबंधाने नीती नियम कायदा, व्यावहारिक शास्त्राद्वारे पारखून घेतलेले, कुटुंब समाज देशासाठी जबाबदारीपूर्वक केलेले कर्म व इष्टापूर्त कर्माचे निष्काम भावनेने, साक्षी भावाने व समग्रतेने आचरण सातत्याने केल्यामुळे अशा रीतीने स्वधर्मरूपतेने आचरण केलेल्या कर्माधारे त्या साधकास असे कर्माचरण काही कालावधीसाठी केल्यानंतर निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती होते. निजाचारे माऊलीचा शब्द आहे, तो पक्का लक्षात ठेवावा. एर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे, या एका शब्दात माऊलींनी अत्यंत समर्पकतेनं कर्म कसे करावे हे सांगितले आहे. ओवीतील निजाचारे या शब्दाची सार्थकता, व्यापकता शांतपणे लक्षात घ्या आणि स्मरणात ठेवा.
ओवी क्रमांक 45 काय सांगते आपण पाहूया. पुन्हा माऊली सिद्धांत सांगतात. 44च्या ओवीमध्ये साधना सांगितली, आता सिद्धांत सांगतात. काय म्हणतात माऊली. वाचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. कर्माचा त्याग उचित कसा नाही व कशामुळे नाही ते माऊली आता सांगतात. उचित म्हणजे करणीय असलेले, मागील ओवीत विहित म्हणून सांगितलेले, शास्त्राप्रमाणे पारखून विहित म्हणून ठरविलेले कर्म केल्या वाचून, म्हणजेच कर्महीनास म्हणजे कर्माचा त्याग करणाऱ्या साधकात, सिद्धवत म्हणजे नैष्कर्मसिद्धी, प्राप्तियोग्य म्हणजे आत्मसाक्षात्कारायोग्य होता येणार नाही. याच अध्याय क्रमांक 3 मधली ओवी क्रमांक 80 आपण पाहणार आहोत. माऊलींची स्पष्टता तर आहेच, परंतु ते अन्य ठिकाणी सांगताना सुद्धा तोच मुद्दा उत्तम पद्धतीने पुन्हा मांडतात. आता 80 क्रमांकच्या ओवीमध्ये साधना माऊली काय सांगतात पाहू. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे. माऊलींनी खात्री दिलेली आहे. जो स्वधर्माचं आचरण करतो तर स्वधर्म जो आचरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे. आता त्याचा अर्थ असा आहे. सर्वच उचित विहित करणीय नियत कर्म अनुक्रमाधारे म्हणजे परंपरेच्या आधाराने निर्धारित करून घ्यावे. जसे व्यवसायासंबंधाने करीत असलेले कर्म, व्यावहारिक शास्त्रे, कायदे, नीतिशास्त्रे याद्वारे पारखून घ्यावयाचं आहे आणि ते निश्चित करावयाचं आहे. यज्ञ करण्याचं ठरवलं तर स्मृतीमध्ये दिलेल्या अनुक्रमानुसार तो यज्ञ करावा. आध्यात्मिक शिक्षण गुरुकुल परंपरेने घ्यावे. सेवेसाठी क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्रातील परंपरेचा विचार करून सेवा कर्म निर्धारित करावे. उदाहरणार्थ कीर्तन, मग ते वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे व मोबदला म्हणजे बिदागी न ठरविता करावे. अशा रीतीने परंपरेप्रमाणे पारखून घेतल्याने चूक अर्थात पाप होत नाहीच, कार्यक्षमता खूप वाढते. अशा रीतीने पारखून निर्धारित केलेले कर्म हा स्वधर्म असून त्याचे आचरण निश्चित मोक्षास प्राप्त करून देते. अशा विहित कर्मास स्वधर्म म्हणजे त्याला परमकर्तव्य ठरविल्यानंतर अर्थातच त्याचे आचरण मनपूर्वक सावधचित्ताने साक्षीभाव जोपासत कुटुंब समाज देश संबंधाने जबाबदारीने युक्त राहून फलापेक्षा रहित राहून नित्य अनुष्ठानवत करावे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा माऊली आपल्याला खात्री देतात की त्यामुळे मोक्ष निश्चित प्राप्त होतो. पुन्हा आपण अध्याय क्रमांक 18 वळूया. आपली चर्चा चाललेली आहे की आत्मानुभूतीसाठी सर्व वर्णांचे गुण आपल्याला विचारात घेऊन त्यातले निवडक गुणांचा आपल्या आचरणामध्ये आवर्जून आपल्याला समावेश करायचा की जेणेकरून आपल्याला निश्चित असा मोक्ष प्राप्त होईल. माऊली जी खात्री देतात तो मोक्षतेने व्यापारे, अशा प्रकारचा व्यापार म्हणजे या गुणांचं आचरण केल्यानंतर मोक्ष निश्चित पावणार आहे असं माऊली खात्री देतात. आता याप्रमाणे जीवनमुक्तावस्था प्राप्ती आवश्यक आहे, म्हणजे हे गुण अंगी त्याचं आचरण करणं. कर्म कोणते आहे हे महत्त्वाचे नसून ते कर्मयोगाप्रमाणे करणे आवश्यक आहे. जीवनमुक्तावस्था प्राप्त करून देणे हाच गीतेचा व ज्ञानेश्वरीचा एकमेव उद्देश आहे. व त्यामुळे जन्मतात प्राप्त झालेला वर्ण म्हणजे ज्याला आपण जात म्हणतो हा कर्म करण्यासंबंधाने दुय्यम आहे, हे मात्र लक्षात घेणं आवश्यक आहे. आता यासाठी
आपला एक अनुभव लेखक कशा पद्धतीने नमूद करतात तेवढं पाहू आणि आपण थांबूया. लेखकाचा जन्म चातुर्वर्ण्याप्रमाणे वैश्य धर्माचा. शिक्षण इंजिनिअरिंगचे. आता हे शिक्षण गीतेच्या उपदेशासंदर्भात 4 वर्णापैकी कोणत्या वर्णाचे समजावयाचे? व्यवसाय नोकरीचा म्हणजे चातुर्वर्ण्याप्रमाणे शूद्र वर्णाचा. पण शासनातील उच्चपदस्थ नोकरीमुळे समाजात मान सन्मान एकदम वरच्या दर्जाचा म्हणजे चातुर्वर्ण्याप्रमाणे ब्राह्मण वर्गाचा. क्रमप्राप्त झालेले कर्मयोग्याप्रमाणे म्हणजे आतून पूर्ण निवृत्ती व बाहेरून पूर्ण प्रवृत्ती असे केले. म्हणजे अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 78 प्रमाणे केले. ती ओवी पाहूया. मनोनी जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरेतो. म्हणून जे जे कर्म उचित आहे, नीत आहे, विहित आहे, करणीय आहे आणि मुख्य म्हणजे पुढ्यातील प्रसंगानुसार जे करणे प्राप्त झालेले आहे म्हणजे जे आपल्या वाट्याला आलेले असेल ते वर्तमान क्षणात कर्तव्य असलेल्या त्या कर्माचे आचरण तू हेतुरहित म्हणजे स्वार्थरहित फलापेक्षारहित होऊन कर. सारांश उचित करणीय विहित असलेले सर्व कर्म मनपूर्वक सावधचित्ताने समग्रतेने साक्षीभाव जोपासत कुटुंब समाज देशसंबंधाने जबाबदारीने युक्त राहून फलापेक्षारहित राहून करावे असं माऊलींनी ओवी क्रमांक 78 आपल्याला सांगितलेलंच आहे. जे आत्मानुभूती प्राप्तीमध्ये महत्त्वाचे अंग ठरते. अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 42 अनुभवास आणून देणारे ठरते. चला ओवी 42 पाहूया. अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 42 महत्त्वाचा सिद्धांत सांगतात माऊली. तो हळूहळू ढाळे ढाळे केवुतेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित टाकी. माऊलींचं सांगणं आहे कर्मयोग मोक्ष निश्चितपणे मिळून देतो. कसा? तो मनुष्य हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात निवडलेल्या मार्गाच्या आधाराने म्हणजे मार्गाची लांबी व त्या मनुष्याच्या कौशल्याप्रमाणे त्याची गती असेल कोणत्या तरी एके वेळी कोणत्या तरी क्षणाच्या वेळी फळापर्यंत पोचतो. मात्र पोचतो हे निश्चित. व्यवहारात सुद्धा वैध मार्गाने संपत्ती मिळवावयाची असेल तर खूप कष्ट पडतात, वेळ लागतो, अर्थात खूप कर्म करावे लागते. धर्म अर्थ काम व मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी अर्थ म्हणजे संपत्ती या पुरुषार्थ प्राप्तीसाठी कर्ममार्गात जर एवढे कष्ट पडतात तेव्हा सर्वोत्तम पुरुषार्थार्थी म्हणजे मोक्षप्राप्त्यर्थ कर्ममार्गात जास्तीचे कष्ट करणे आवश्यक असणार असे लक्षात घ्यावे. मुमुक्षू जिज्ञासूने मोक्षप्राप्त्यर्थ कर्ममार्गातील कष्टाकडे कधीही पाठ फिरवू नये. कर्ममार्गाला कमी लेखू नये. किंबहुना कर्ममार्ग हा व्यावहारिक सत्तेत वाटचाल करणाऱ्यांना जास्त जवळीकीचा आहे. व्यवहारातही यशप्राप्ती आणि त्यासोबत आध्यात्मिक उन्नती साधून देणारी वाटचाल म्हणजे कर्ममार्ग होय, जो निश्चितपणे जीवनमुक्तावस्था मिळवून देतो. माऊलीचे शब्द आहे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. म्हणून माऊली म्हणतात ढाळे ढाळे म्हणजे कमी वेगाने मोक्षप्राप्ती होते पण निश्चितपणे होते. आता वैश्य वर्णाचा स्वाभाविक गुण आपण अशा प्रकारे विचारात घेतला. देशाच्या अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवेद्वारे जास्तीत जास्त भर घालणे आणि हे धन सर्व लोकांपर्यंत समानतेने पोहोचेल असे पाहणे.
म्हणजे इंग्रजीत सांगायचं झालं तर ॲड मॅक्सिमम टू द GDP बाय गुड्स अँड सर्व्हिसेस अँड सी दॅट GDP इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन द टोटल फॅब्रिक ऑफ द पॉप्युलेशन. वैश्यवर्णाचा दुसरा गुण आहे जेथे आहे तेथून स्वस्तात मिळविणे व जेथे नाही तेथे महाग पण योग्य दराने उपलब्ध करून देणे. शूद्रवर्णाचा सहज स्वाभाविक उत्तम गुण आहे सेवा. सर्व समाजाची सेवा, समाजसेवा. लेखकाचे काम नळ योजनांचे संकल्पन करणे, शासनाचा समाजाचा निधी किफायतशीर पद्धतीने वापरून योजनाचे बांधकाम करणे. अर्थात जेथे पाणी उपलब्ध आहे तेथून ते आणून शुद्ध करून, जेथे नाही तेथे योग्य दरात उपलब्ध करून देणे असे लेखकाचे काम होते. लेखकाला वैश्यवर्णाचे जन्माने प्राप्त झालेले व म्हणून सहज स्वभावातील असलेले गुण व शूद्रवर्णाचा सेवा हा गुण व्यावहारिक कर्मात वापरता आला व आध्यात्मिक प्रगतीसाठी मोलाचा ठरला. सारांश: जन्माने कोणताही वर्ण असो, तुमच्याकडे जो गुण उपलब्ध आहे त्याचा व जे गुण उपलब्ध नाहीत ते साधनेद्वारे जोपासून प्रपंचातील कर्मयोगाप्रमाणे करीत राहून आध्यात्मिक प्रगती साधावयाची आहे. कर्मप्राप्त ठरलेले स्वाभाविक कर्म अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 78 आपण जी या सत्रात वाचली त्याप्रमाणे करावयाची आहे आणि अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 42 नुसार अनुभवावयाची आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला या ठिकाणी ध्यान करायचं आहे. 20 मिनिटाचं ध्यान आणि त्यासाठी आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.